मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 3 या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 3 पडघम वरती टिपरी पडली या कवितेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। मुलांनो, कवितेचे नाव आहे पडघम वरती टिपरी पडली। पडघम म्हणजे काय? तर पडघम हे एक वाद्य आहे। या वाद्यावर टिपरी पडली। टिपरी म्हणजे काय? तर हे वाद्य वाजवण्याच्या काठ्या, त्याला टिपरी असं म्हटलेलं आहे। मुलांनो, तुम्हाला ढोल, ताशा, डमरू अशा वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य माहीतच असेल, तर त्याच प्रकारचे पडघम हे एक वाद्य आहे। मुलांनो, इथे दिलेले चित्र पहा। या चित्रामध्ये काय दिसत आहे? पाऊस पडत आहे, तसंच विजा सुद्धा चमकताना दिसत आहेत। मुलं पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत। पावसाचे मोठे मोठे थेंब पडताना या चित्रात दाखवले आहेत आणि या पावसाचा आनंद घेत मुलं नाचत आहेत। तर अशी सुंदर पावसावर आधारित ही कविता आहे। या ठिकाणी जो जोराचा पाऊस पडलेला दाखवला आहे, जोराच्या पावसात जे पावसाचे मोठे मोठे थेंब आहेत ते या कौलावर पडलेले आहेत। इथे चित्रात दिलेलं घर बघा, कसं आहे ते घर? कौलाचं आहे की नाही? आणि त्या कौलावरती पावसाचे मोठे मोठे थेंब पडलेले दाखवलेले आहेत आणि त्या पावसाचे जे मोठे मोठे थेंब आहेत जे कौलावर पडत आहे, त्याचा जो आवाज येत आहे तड तड तडम तडम, त्यालाच कवीने पडघमवरती टिपरी पडली अशी कल्पना या ठिकाणी कवीने केलेली आहे। या पावसाचा आवाज एखाद्या वाद्यातून निघाला आहे अशी कल्पना या ठिकाणी कवीने केलेली आहे। सर्वप्रथम आपण कवितेचे वाचन करून घेऊयात। एका म्हणा वाचा। पडघम वरती टिपरी पडली, तडम तडतड तडम, कौलारावर थेंब टपोरे, तडम तडतड तड तडम। म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम, थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम, थेंबाभोवती जलात उठती तरंग, थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग। पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून। या सुंदर कवितेचे कवी आहेत राजा ढाले। मुलांनो, आता आपण कवितेचा अर्थ समजून घेऊयात। पडघम वरती टिपरी पडली, तडम तडतड तडम, कौलारावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम। तर पडघम म्हणजे काय? तर मी आत्ता सांगितलं, पडघम म्हणजे एक प्रकारचं वाद्य आहे। टिपरी म्हणजे त्या वाद्यावर वाजवायच्या काठ्या। तर ज्यावेळेस पडघमवरती टिपरी पडली जाते, वाजवली जाते, त्यावेळेस कसा आवाज होतो? तडम तडतड तडम। अगदी त्याचप्रमाणे कौलारावर थेंब टपोरे, पावसाचे टपोरे थेंब कौलावर पडल्यावर कसा आवाज होतो? तडम तडतड तडम। पुढील ओळी पाहूयात। म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम, थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम। मुलांनो, ज्यावेळेस जोराचा पाऊस येत असतो त्यावेळेस ढगात आवाज होत असतो, गडगड गडगड असे ढगांचे आवाज होत असतात। तसेच पावसात वीजसुद्धा कोसळत असते आणि विजेचा सुद्धा आवाज कडकड कडम असा येत असतो।
तर या ठिकाणी कवीने त्या आवाजाचं वर्णन करताना बोललं आहे की जशी म्हातारी हरभरे भरडते, ज्यावेळेस म्हातारी हरभरे भरडते त्यावेळेस कसा आवाज होतो, गडगड गडम, अगदी त्याचप्रमाणे ढगातून आवाज येत आहे आणि थेंबासोबत वीज कोसळत आहे. वीज कोसळताना कसा आवाज होतो, कड कडकडम. अशा पद्धतीने सुंदर कल्पना या ठिकाणी कवीने केलेली आहे. पुढील ओळी पाहूयात. थेंबा भवती जलात उठती तरंग, थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. पाऊस पडताना अजून काय होत आहे, थेंबाभोवती जलात उठती तरंग. जल म्हणजे पाणी आणि तरंग म्हणजे ज्यावेळेस पावसाचे थेंब पडतात त्यावेळेस असं गोल गोल तरंग उठतात, त्यालाच कवीने इथे थेंबाभवती जलात म्हणजे पाण्यात उठती तरंग. तरंग कसे उठत आहेत, थरथर तरंग. इथे चित्रात बघा तरंग दाखवलेले आहेत, मुलं खेळत आहेत, पाणी साचलेलं आहेत आणि जे गोल गोल असा पाण्याने आकार घेतलेला आहे त्याला तरंग असे म्हणतात. आणि या तरंगाने नाचू लागले अंगण सारे, ज्यावेळेस थेंबाभोवती पाण्यात तरंग उठतात त्यावेळेस असं वाटतं की सारे अंगणच नाचू लागले आहे आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. सर्वत्र आनंद झाला आहे म्हणजे सर्वत्र आनंदाचे तरंग उठले आहेत. पुढील ओळी पाहूयात. पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रातून संगीत आले जुळून. पाऊस चालू असताना अजून काय काय होतंय, तर ज्यावेळेस पावसाच्या धारा कोसळत आहे त्यावेळेस मध्येच वारा सुटतो आणि त्या वाऱ्याने झाडांची पाने हलतायत, त्यालाच इथे सळसळणे असे म्हटलेले आहेत. त्याचेच वर्णन कवितेने इथे पानन पान सळसळून अशा पद्धतीने केलेले आहे. धरतीच्या रंध्रातून, रंध्र म्हणजे कण आणि धरती म्हणजेच पृथ्वी, जमिनीच्या कणाकणातून म्हणजेच मातीतून संगीत आले जुळून. कवीने इथे सांगितलेले आहे की धरतीच्या कणाकणातून काय आले आहे, संगीत जुळून आले आहे. पाऊस पडत आहे, जोरदार पाऊस पडत आहे आणि हा पाऊस पडत असताना काय होत आहे, धरतीच्या कणाकणातून संगीत जुळून येत आहे, संगीत जुळून आले आहे असे वर्णन या ठिकाणी कवी राजा ढाले यांनी केलेलं आहे. मुलांनो, तुम्हाला ही कविता नक्कीच समजली असेल. खूप सुंदर अशी ही कविता आहे. तुम्ही सर्वांनी या कवितेचे वाचन करायचे आहे आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.